नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील आडे ग्रामपंचायत हद्दीतील कुस्ती क्षेत्रामध्ये पुढाकार घेणारे प्रगतशील शेतकरी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर राहणारे या ठिकाणी अंकुश उर्फ नाना साधू सुतार यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यांच्या ह्या निवडीबद्दल परिसरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. पोलीस आणि नागरिक यांचा मित्र बनून, यांचा दुवा बनून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय राहणार असल्याचं परिसरातनं बोललं जाते. तर प्रत्यक्षात या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले जे गावातीलच त्यांचे मित्रमंडळ आहे, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अंकुश उर्फ नाना साधू सुतार यांच्या कामाच्या बाबतीमध्ये ते ग्रामपंचायत सदस्य असतानाही गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतलाय. काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल? माझं नाव राजू दाखलो ठाकर, मी आड्याचा माजी उपसरपंच आहे. अंकुश साधू सुतार हे माजी ग्रामपंचायत सदस्य आडे, त्याचप्रमाणे त्यांच्या मंडळीसुद्धा ग्रामपंचायतीचं भूषण, त्यांनी ग्रामपंचायत सदस्यपद भोगलेलं आहे. नाना ग्राम शिक्षण समितीचे उपाध्यक्ष असताना त्यांनी शाळेमध्ये भरीव असं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये सामाजिक कार्य असू द्या, कुणाचाही काही अडचणीचा विषय असू द्या, नानांनी स्वतः सक्रिय होऊन त्या लोकांना मदत केलेली आहे. नानांनी पैलवानकी क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक लोकांना पैलवान घडवलेले आहे आणि त्यांनी स्वतः अनेक कुस्त्या मारून मावळ तालुक्यामध्ये आड्याचं नाव या ठिकाणी भरपूर हे केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आडं हे गाव अजूनही कुणाला माहीत नाही, परंतु नानांच्या रूपाने अनेक पैलवान या गावाला भेटलेले आहेत. नानांच्या बद्दल अजून सांगायचं झालं तर नानांना आत्ताच पुणे जिल्हा मित्र संघटनेचे भारत सरकार नवी दिल्ली पुणे जिल्ह्याचं उपाध्यक्षपद भेटलेलं आहे. नानांना त्यांना त्या कामामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. नानांना त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे पोलीस आणि नागरिक यांच्यामधला दुवा म्हणून त्यांना काम करायचं आहे. लोकांच्या समस्या पोलिसांपर्यंत डायरेक्ट नेता येत नाही, परंतु नाना हे घरातले असल्यामुळे किंवा गावातल्या लोकांचे अनेक मावळ तालुक्यातले जे काही प्रश्न असतील, नाना स्वतःहून पोलिसांच्या निदर्शनास आणून देतील आणि त्यामुळं लोकांचे, नागरिकांचे जे काही अडचणीचे विषय असतील ते काही तक्रारनं म्हणजे पोलीस ह्याला कोर्टामध्ये न जाता तिथले तिथं ते विषय सॉल्व्ह होऊन जातील आणि नानांना त्यांच्या ह्या पुढील कार्यास माझी शुभेच्छा. काय शुभेच्छा द्याल, काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव शंकर किसन सुतार, मी आडेगावचा एक युवक कार्यकर्ता. आज आमच्या आडेगावासाठी पैलवान अंकुश नाना सुतार यांना पुणे जिल्हा पोलीस मित्र संघटनेचं पद मिळाल्यामुळं आमच्या आडेगावातून, संपूर्ण मावळ तालुक्यातून, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातून, विशेषतः आमच्या आडेगावाला खूप मोठं आनंदाची बाब आहे. ही नानांनी आत्तापर्यंत भरपूर कार्य केलेलं आहे. पैलवान क्षेत्र ते आतापर्यंत सामाजिक कार्य, त्याचप्रमाणे आडेगावातील संपूर्ण धार्मिक असो, सामाजिक असो, सर्व कार्य नानांच्या हातून चांगल्या प्रकारे झालेलं आहे. म्हणून पुढील वाटचालीसाठी नानांना देखील आमच्या आडेगावच्या वतीनं शुभेच्छा देतो. बरं, काय नाव, काय सांगाल? मी गुलाबराव घारे, ओझरडे गावचा माजी सरपंच आणि शून्य सोसायटीचा चेअरमन. आज या ठिकाणी नानांना जे भारत सरकार पोलीस मित्र संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्षपद आमचे मित्र संतोषदादा चौधरी आणि नितीनजी पाटील यांनी त्यांना नियुक्तीचं पत्र देऊन खऱ्या अर्थानं नानांना त्यांच्या कार्याचा न्याय दिलेला आहे. नानांच्या बाबतीत बोलत असताना नाना एक उत्तम प्रकारचे कुस्तीगीर होतं. घराचं, गावचं, पर्यायानं तालुक्याचं नाव जिल्ह्याच्या बोर्डावर नेण्याचं काम नानांनी कुस्तीच्या क्षेत्रात केलेलं आहे. त्यानंतर नाना जवळच असलेल्या वेंकीज कंपनीमध्ये एक वॉचमॅनची नोकरी केली, परंतु अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी नोकरी करून नंतर नानांनी स्वतःहून तिथं राजीनामा दिला. नंतर नाना दुग्ध व्यवसाय आणि आपल्या काळ्या आईची सेवा करून आपली जी 4 मुलं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या मुलाला इंजिनियर बनवलं. सुनबाई देखील एक उच्च शिक्षित, परिवार उच्च शिक्षित तर सर्वच होतात, पण सुसंस्कार देण्याचं काम नानांनी आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात केलेलं आहे.
चांगल्या प्रकारचे उद्योजक म्हणून, तसेच देहू या ठिकाणी नानांच्या मुलांनी एक चांगल्या प्रकारची शाळा त्या ठिकाणी काढलेली आहे आणि शाळेच्या माध्यमातून गोरगरीब मुलांना कुठल्याही प्रकारची फी न घेता त्या ठिकाणी पुढील शिक्षण देण्याचं काम करतात. तसेच नाना या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये एकदा पत्नी आणि स्वतः नाना असे 2 टर्म या ठिकाणी काढलेले. नानांचे बंधू देखील या गावचे सरपंच होऊन गेलेले आहे. नानांचं हे काम करत असताना येत्या निवडणुकीला नाना पुन्हा ह्या गावात सरपंच पदासाठी इच्छुक आहेत. ते कोणाला करायचं या गावच्या मतदारांचा तो अधिकार आहे. सर्वांना मिळावं, गावची निवडणूक बिनविरोध व्हावं, खऱ्या अर्थानं आमचं तर असं मत आहे. आणि या ठिकाणी या गावामधील महिलांसाठी नानांनी खेळ रंगला पैठणीचा एक अतिशय मोठा कार्यक्रम धरला आणि तो खूप चांगला झाला. तसेच नानांनी तीर्थक्षेत्रासाठी महिलांच्या खूप मोठ्या ट्रीप काढल्या. एक चांगल्या प्रकारचं महिलांचं आनंदाचं वातावरण नानांनी तयार केलं. महिलांना देवदर्शन घडवून आणलं. समाजाचा सेवा करणारा सेवेकरी आज खऱ्या अर्थानं पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून नागरिक आणि पोलीस यांना न्याय देण्याचं काम करील असं मला वाटतं. नानांच्या पुढील या कार्याला मी सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. काय नाव आणि काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? बरं, या ठिकाणी काय नाव तुमचं आणि नानाला काय शुभेच्छा द्याल? मी उरसेगावचा आर.टी. धामणकर म्हणजे रोहिदास तुकाराम धामणकर या नावाने माझी ओळख आहे. मी उद्योग क्षेत्रामध्ये काम करतो. आमचे मार्गदर्शक अंकुश नाना सुतार यांची गेले 4-5 दिवसापूर्वी पोलीस संघटना नवी दिल्ली भारत सरकार या ठिकाणी त्या संघटनेच्या माध्यमातून नानांची निवड झाली. त्यामध्ये संतोषजी चौधरी साहेब, पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांची निवड झाली. खरं पाहता सर्वप्रथम त्यांच्या निवडीबद्दल मी त्यांना आमच्या उर्से गावाच्या वतीनं, मी माझ्या आर.टी. धामणकर उद्योग समूहाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. नानांच्या बाबतीमध्ये आत्ताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्यांचा परिचय दिलेला आहे. नाना एक अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व आहे. राजकीय क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्षापासून ते सक्रिय आहेत. मग त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून ते स्वतःही ह्या आडेगावामध्ये सदस्य म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे. पैलवानकी क्षेत्रामध्ये त्यांचं इतकं मोठं काम आहे की मला असं वाटतं की अनेक मैदानं त्यांनी पुण्यामध्ये गाजवलेली. शिवाजी स्टेडियमला मी माझ्या लहानपणी अनेक कुस्त्या त्यांच्या ऐकलेल्या. मला एकदा त्यांची कुस्ती पाहण्याचा योग आला. त्यांची कुस्ती अत्यंत नामांकित असणारे पैलवान, ज्याला बाळासाहेब सुतार म्हणायचे, मोठा पैलवान होता, त्या काळातला फार मोठा पैलवान. त्याची एक वेगळी ख्याती होती आणि अशा पैलवानाबरोबर जेव्हा त्यांची कुस्ती लागली तर संपूर्ण मावळ तालुका त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे उभा राहून किंवा त्याची एक दहशत होती त्या काळामध्ये. आणि अशा पैलवानासंग कुस्ती करणं आणि त्याला चितपटाचा एक असा विक्रम होता की त्यांनी एकही कुस्ती सोडलेली नव्हती. म्हणजे प्रत्येक कुस्ती त्यांनी चितपट केलेली होती. आणि म्हणून अंकुश नानांनी त्या पैलवानासंग अत्यंत चांगल्या पद्धतीने कुस्ती करून आपलं एक स्वतःचं व्यक्तिमत्व त्यावेळेस दाखवून दिलं. आणि अशा सगळ्या कार्याचा त्यांचा त्यामुळे प्रगतीशील शेतकरी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं काम आहे. भजनामध्ये ते अत्यंत गोड त्यांचा आवाज आहे. गायन क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. प्रत्येक क्षेत्रात ते काम करतात आणि ह्या कामाची पावती म्हणूनच मला असं वाटतं त्यांना या पोलीस मित्र संघटनेमध्ये एवढं मोठं पद जिल्ह्याचं त्यांना दिलेले. ते आता उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली. इथून पुढच्या कार्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. इथून पुढचं कार्य ते निश्चितपणे आपल्या ताकदीने करतील असं मला या ठिकाणी त्यांचा आत्मविश्वास वाटतो. मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिली. धन्यवाद. ज्यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे, पैलवान अंकुश नाना साधू सुतार यांची जी ही निवड झालेली आहे, या निवडीबद्दल सर्व क्षेत्रामधनं त्यांचं अभिनंदन केलं जातं. एक मितभाषी, सुस्वभावी, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, वारकरी सर्व क्षेत्राला स्पर्श करणारे आणि शून्यातून यशशिखरावर मजल मारणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी अंकुश नाना सुतार आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. नाना, तुमचा परिचय थोडक्यात. मी पैलवान अंकुश साधू सुतार, राहणार आडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
आज मी या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये किंवा या पैलवानकी क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये मी अग्रेसर होतो. मी अनेक ग्रामपंचायतीमध्ये 10 वर्ष सतत माझी पत्नी आणि मी काम केलं, गावचा चांगला विकास केला आणि त्या विकासाच्या माध्यमातून थोड्याशा किमा पण राबवल्या. आपलं पाणी म्हणा, कुठल्या शाळेचे जर कुठल्या अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये सहकार्य होऊन या सगळ्या कार्याला मी हातभार राहून मी पुढची वाटचाल करीत राहिलो. आणि आतापर्यंत या वाटचाली करीत असताना परत मी थोडासा सगळ्या कामात उत्सुक असताना मी ज्या मला पैलवानकी करीत होतो त्या टायमाला मला पोलीस भरती व्हावं माही फार मला अग्रेसिव्ह वाटत होतं. पण मला काही अडचणी आल्यामुळं मी पोलीस क्षेत्रात गेलो नाही. आणि आता नंतर मला तो योग मला आता आलेला आहे आणि तो साहेबांनी माझा एक वेळ काढून मला त्या कामाचं प्रत्युत्तर दिलेले आहे आणि ते काम मला करायची फार मोठी उत्सुकता आहे. आणि मी ते काम साहेबांच्या सांगण्यावरून ते अगदी अग्रसरणीच करीन अशी माझी एक इच्छा आहे. परंतु इथून पुढं साहेबांनी जे मला दिलेला जे अधिकार आहे तो मी सगळ्या लोकांच्यात सगळ्या सुपल परिवारात आनंदानेच करू शकतो अशी माझी एक इच्छा आहे. बरं, या ठिकाणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी अंकुश नाना सुतार यांची निवड केलेली आहे. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आहेत संतोषदादा चौधरी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत सुनील पाटील यांच्या वतीनं त्यांची निवड केलेली आहे. नानाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.